बालकृष्ण भगवान की जय. श्री हरिविजय अध्याय 30. श्री गणेशाय नमः. जय जय वेदवंद्या सकलसारा मन्मथ जनका त्रिभुवन सुंदरा ब्रह्मानंदाती उदरा द्वारका नगर विलासिया. तुझे उदर अति थोर विभीषण केले एक नमस्कार. त्यासी त्वादिले लंका नगर जो वर्ष मित्रा स्थिपय आणि सुदामा अत्यंत दरिद्री त्यासी लंका तुल्य दिल्ली नगरी. पूर्वी कंस मारुणी मथुरा पुरी उग्रस्तेन स्थापिला. सुग्रीवासी दिदला के किष्किंदा वाली पाठविला ते निजपदा पांडव पालका गोविंदा निज भक्ता स्तपा स्थापिसे. पूर्वाध्यायी कथन झाले. सुदमयाशी राज्य दिले त्यावरी द्वारकावतीसी वर्तले तेचे परिसा श्रोते हो. द्वारकेसी असतानंत तो सचितानंद मूर्ती अमृत. रात्री वेळे कृष्णानाथ मंदिरा येत सत्यभामेच्या तव तो मित्रविंदेचा दिवस. विसरुणी ऋषिकेश सत्यभामेच्या मंदिरास अवचिताला चुकोनी. तो दोन्ही हस्त ठेवून कटिवरी सत्यभामा उभे द्वारी. तिसी देखोने मुरारी काय वचन बोलिला. सत्यभामा जाणून गोविंदे म्हणे सुखी आहेस की मित्रविंदे. तुझ कारणे मी मुग्धे रात्री आलो जानपा. ऐसे ऐकता ऐसे वचन शोभले सत्यभामेचे मन. मने मज सवतीचे नाम ठेवून बोलावे कपटिक नायक. माझे नाम टाकुनी सुंदर मित्रवंदा म्हणी यादवेंद्र. तरी याच्या नावाचा उच्चार मीही विपरीत करीन. मग मी श्रीकृष्णाशी म्हणे सुंदरा यावे यावे जी कंसासुरा. मथुरा सांडूने द्वारका पुरा किमर्थ येणे जाहले. ऐसे वैरियाचे नाम परमशोभला पुरुषोत्तम. म्हणे काव जो तुझ पडला भ्रम. कंस कैसे मज मनसे तू झालासी काय पिशी. कंस नामे मज बाहशी. सत्यभामा म्हणे श्रीहरीशी डोळे पुसून पाहे पा. कोठे आहे मित्रविंदा लब करी दाबाची गोविंदा. हसे आले मुकिंदा ऐकोनी शब्द तियेचे. ऐसे सत्यभामेचा गर्भ जाणूनी गुप्त झाला जगन्मोहन. सत्यभामा पाहे भोवते विलोकन. मग समजावीन हरीशी तो हातीचा गेला माधव. जेवी साधका होता ज्ञानगर्भ निजात्म प्राप्तीचा अनुभव. कैसा मग तयांशी ज्ञानगर्भे बहुत नाडले. सत्यभामेचे तैसे जाहले म्हणे हरे हातीचे निधान गेले. भ्रांत झाले कैसे मी दिव्यरत्न गोफिनले. आहा अमृतपात्र उलंडले की परब्रह्म घरा आणले. म्या आविरले पापिने कामधेनु आली मंदरी. ती मूर्खे पेटून घातली बाहेरी. तैशीच म्या केली या अवसरी. गेला कंसारी हातचा विकळ पडली सत्यभामा. सख्याशी मने भेटवा मागश्यामा. घरा आला परमात्मा आहेर केला जाणुनी. मग अनावया इंदिरावरा. सत्यभामा दुती पाठवी सत्वरा. ते सत्वर येऊन यदुवीरा काय प्रार्थित जाहली. दुती म्हणे जगज्जीवना चला सत्यभामेच्या निकेतना. तुम्हा लागे राजवनयना विकळ बहुत जा दिव्य सुमनांचे हार. तिसी भासती जैसे विखार. शून्य दिसतसे मंदिर तुम्हा विन यादवेंद्रा. देऊनी या वस्त्रे आवरणे दुती गौरविले मधुसूदने. म्हणे गजगामिने माझे येणे नवे आता सर्वता. तो इकडे सत्यभामा मंदिरी हरिप्राप्ती लागे खेद करी. घडाघडी घेऊन ये द्वार पाहे द्वारे. म्हणे कामोरारीन येचे शेळजेवरी अरळ सुलकले. चंदना गरगंध विटले आणि शेषवल्लीचे ते दले. सुकळी सकळ दिसते प्रभाहीन दिसे सदन. नावडे सुस्वर गायन दीप झाले ते तेजोहीन. हरले मनमुरा हरे. आहा माधवा कोठे गुंतला. कोणे सवतीसी रतला. चक्रचालका तो भ्राता रापुला. न म्हणावा कदाही की माझी या सदना येता वनमाळी. कोणी ललना वाटेसी भेटली. सुखे सखी बोलवू पाठविली. तिची झाली काय गती. आहा न लटेची आजची यामिनी. न ढळती ते नक्षत्रे गगनी. आहा नवगची ते वारस मनी. चक्रवाके न बाहती का. ऐसे का चिंता करिता सती. तो दुती आली आवचिती. तिस मने का व श्रीपती. आला नाही तर सांग पा. श्वासोश्वास तुझ विशेष का दाटला सांग मज. एरी मने धावले सहज म्हणून धापा टाकीत ते. तुझ्या मस्तकेचे कुरळ का चंकळे. एरी म्हणे ते हरिपायी शिर ठेविले. वारचिने श्रीकृष्ण धरले. केस चाळले म्हणून या तुझे सुकुमार चिर. का भाजले सांग समग्र. काय करून आलीस विचार. तोच निर्धार कळे ना. एरी मने मत्सावतार. हरी धरुणी शोधी सागर. मी तेथे ते प्रविष्टा समग्र. शेषा भिजला साजनी की दृष्टी झाली तुझी घृणित. निद्रा मोडली दिसे सत्य. तो हरिरूपी झाली सरत. चिन्हे सर्व दिसते म्हणे कामट झाला तुझा भ्रातर. कुर्मकुठी ते पाहता परम तीव्र. त्याचे दर्शने शरीर भाव सकळ जाहले. भामा म्हणे तुझे अदर जाण. येथे दंश केले घेता चुंबन. एरी म्हणे घरी सुखर जाहला जाण. अवचताची दात लागला. भामा म्हणे तुझे पयोधर. तेथे
नखे रुतले परमतीव्र म्या दग्ध रक्षवया मांजर पाठविले शहादीने दूत येते प्रत्युत्तर नरसिंह झाला तुझा भ्रातर म्या त्याचा धरिला कर चला सत्वर म्हणून या तब तो क्रोधी दैत्यमर्दन लोटिले ते स्वकरे करून तेने रखे रुतले दान नसतेची दूषण लावू नको म्हणे तुझ सत्वर पाठविले तरी एवढा वेळ कोठे क्रमिले दूती उत्तर काय बोले संदीपाने ते ऐका तुझे भ्रातर घननळ झाला बळीचा द्वारपाळ शोधित गेले ते रसतळ म्हणून या वेळ लागला अगे दिव्य पट्टकुला आणि चोळी मज कदाचिने देवन माळी सनकादिकांना लगे चरण धुळे वस्त्रे दिदली तुझ कैसी तुझा पती परशुधर क्षत्रिय वधुनिया जय पावला थोर ते वेळी मीही जाऊनी सत्वर उभे पुढे ठाकले बाई मी तुझी सखी म्हणून मज लागे दिदली पाठविणी तुझ विश्वास न वाटे म्हणे खून म्हणून आणली हे तुझे भाडीचा अर्धचंद्र टिळा तेव कैसाने सांग चांगला मग प्रत्युत्तर या बोला काय बोले दूती ते श्रीरामे बंदीचे सोडविले निर्जर त्यात राहू सुटला परमक्रूर त्यासी देखताच हा चंद्र भेऊन येणे चळाला जे की तरी मृळयागार चंदन शीतल की अंगी चर्चिला पातळ की तो वाहवया सकळ काय निमित्ते सांग पा द्वादश गावे अग्नी बुद्भुत गिळी क्षण लागता कृष्णात ते समय स्वद आला बहुत म्हणून चंदन भ्रंशिला तुआ तेथे बहुत उशीर लावया काय विचार दुती म्हणे बौद्ध अवतार पती तुझा झाला गे शस्त्रवस्त्र विरहित आरण्यानग्न फिरत कोठे न दिसे अव्यक्त म्हणून उशीर लागला का तुझ्या उतरला मृगांग अंजन वाहविले सुरेख सत्य तुवा भोगविले कृष्ण सुख संदापिणे व्यर्थ करतसे दुती म्हणे ऐका सावकाश पहावया गेला तुझ्या पतीस तो त्याचा क्रोध चढला विशेष देखून उत्कर्ष मच्छलांचा मग हाती घेऊन या कुंत तुरंगी बसवया झाला उदित तो क्रोध या मानमजसी मात बा एकही बाईन बोले हरी बोले म्हणून बाई मग मज आले रुंदन तेने वाहविले अंजन मृगमुखांग उतरला मग बोले भामासती भली संदापिणे जाणतसे ओतुती बहुत कष्टले सिगे निच्छती सुखे निद्रा करी आता कपट देऊन या सेजेवरी सेजेशी सत्रांजित कुमारी वियावगा नळ जाळी अंतरी अश्रू नेत्री चालिले मग म्हणे कृष्णा जगदोद्धारा मनमोहना वासुदेव कुमारा यादव कुल तिलका भवन सुंदरा धावे पावे ये समये ते जाणून या अंतर्भाव तत्काल पावला ते दयार्णव कपटाखाली श्रीकेशव अंगुळी ग्र वाजवे ते जाणून या सत्यभामा बाळी मागुती करी हरिशिरळी म्हणे कोण तिरस्करते वेळी कपटाखाली हानतो हरी म्हणे ओ कुटले मी माधव आलो ये वेळे निद्रेने काय भ्रमले डोळे पुसून घेई सावध मग सत्यभामा बोलत माधव नामे वसंत ती वसंते वसावा ते वनात येते किमार्थ हरी म्हणे मी चक्रधर तुझ लागे पावलो सुत्वर एरे म्हणे तू कुलाल निर्धार रात्री काय सालासे हरे म्हणे मी धरडेधर एरे म्हणे तुझे फणीवर कोणासे खंडावयासा चार रात्री एवढा आलासे कृष्ण म्हणे मी काळिया सर्पा घासूर याशी संवर्ता मी महावीर एरे म्हणे मी तू ध्वजवेंद्र किमर्थ येथे आलासे मग बोले पुतनारी मी भोगवेळी पातले हरे गदागदा हसे सुंदरे तरी वानर निर्धारे आपुले सांडुनी कातारा का आलास येथे कौपेंद्रा तरी तू जाय माघारा माझा भ्रातार हो येईल आता तो आहे परमपुरुषार्थी शिक्षा लावेल तुझ प्रती सत्यवती एक पत्नी व्रते ऐसा नाहीच दुसरा श्रीकृष्ण हसे आले सत्यभामेने कपट उघडले श्रीमुखावरून लिंबलोण केले दृढ धरले हरिचरण म्हणे आदि पुरुषा नारायणा मी बहुत उद्धट बोलले वचना क्षमा करावी मनमोहना मी दासी तुमच्या अन्यायी हाती धरून या मधुकट भारी सत्यभामा आणि शेजेवरी मग पूजा षोडशोपचारी करते झाली ते वदा सत्यभामा म्हणे ते वेळा एवढा वेळ कोठे क्रमिला मग बोले ते घनस्थावळा मृग या लागला उशीर सत्यभामा म्हणे तुमच्या अंगास येतो दुसरा सुवास मग बोले ऋषिकेश जो का डोळस चातुर्य सिंधू म्हणे वने नाना पुष्पमाळा भक्ती गुंफुनी घातल्या गळा म्हणून या वास दुसरा आला तुझ लागे मृगनयने भीमा म्हणे ऋषिकेशी घर्म आले ते शरीराशी बहुश्रम झाला तुम्हासी आजी मज वाटत असे हरी म्हणे धावता वनांतरी तेने घर्म आला सुंदरी मग म्हणे जी कंसारी एक वाटते तुमचे अधर जैसे विद्रूप तो कुंचवया काय काम हरी म्हणे शंख त्रोहटावला परम तेने ओ दृष्ट श्रमले गे
म्हणे या गोष्टी सत्य म्हणून कराल काही येथे प्रमाण. हरी म्हणे समुद्रात टाकी नेऊन, सत्य असेल तरीच मी तरीण मी. एरी म्हणे काय हे प्रमाण, तुम्ही समुद्रा माझी करिता शयन. हरी म्हणे महासर्प आणून, कुम्हा माझी घालिका. मी हस्त घालून काढीन सत्वर. सत्य म्हणे असेल न डंखो विखार. एरो म्हणे तुम्ही सर्पावर निजणार, काय विषधर करील तुम्हा. हरी म्हणे ते वद्या महाअग्नी, आत निशंक मी प्रवेशिने. एरी म्हणे द्वादश गावे कृशाने, तुम्ही गळला बालपणे. मग म्हणे वनमाळी, खडतर देवते असेल भूमंडळी. त्यांच्या देवळात मज घाली, सत्य सत्य निवडेल तेथे. सत्यभामा म्हणे देव समस्त, राबती तुमच्या पुढे होऊन भृत. हरी म्हणे तुला यंत्र करुणी त्वरित, मज त्यात बसावे. घाय हणिता ते काजे जवळी, परडे उचेल अंतराळी. सत्य सत्य सकळी निवडेल मग तेथे गजगामिने. मग बोलती ते गोरटी, अनंत ब्रह्मांडे तुमचे पोटी. तुमचे वजावण कराया जग जेठी, तुला कोठी नान्नमी. तुम्हा जवळी मागिता प्रमाण, सर्वही होईल अप्रमाण. म्हणून दृढ धरले चरण, महिमा पूर्ण कळेना. असो एकांत सुख शयनी, सत्यभामा भोगी चक्रपाणी. सचितानंद मोक्षदायिनी, लीला दावी भक्तासे. कमलोद्भव सुत एके दिवशी, आला सत्यभामेच्या गृहाशी. एरे म्हणे लागे चरणाशी, बसावया आसन देत. पूजा करुणी षोडशोपचारे, म्हणे परिसाजी एक विचार. जन्मोजन्मी श्री कृष्ण भ्रातार, व्हावा ऐसे वाटतसे. याशी कवन व्रत कवन दान, ऐकून हसे ते चतुरास्य नंदन. म्हणे हरी महिमाने नोन, जीवन जन्म पंक्ती इच्छतसे. हे श्री कृष्णाची पत्नी होऊनी, हिचे अध्याप नवजाय अज्ञान. दुर्धर कामाजवळी असो बैसून, सुवासिने ऊन चिखले लोळे. तरी हिचा अभिमान झडे समूळ, ऐसा करावा काही खेळ. पात्र पाहुनी कुशळ, वादार्थ माझे साठविला. नारद म्हणे जरी कृष्णादान ऐसे, तरी तुम्ही द्या जन्मोजन्मी पावसी. तरी पाहुणे पुसुनी ऋषिकेशी, आणि मानसी आधी बरे. हरी ते एकांती पुसे सत्यभामा, तुम्हाशी दान देईन मी पुरुषोत्तमा. ऐकता हसे आले मेघ श्यामा, पूर्ण कामा सर्वेशा. सत्यभामेशी म्हणे कृपानिधी, हे मज मानेले तुझी बुद्धी. तरी दानाशी उशीर न करावा आधी, उठा उठी दे जे. भामा पुसे द्विजाशी जाऊनी, दान घेता काय श्रीकृष्ण. विप्र म्हणते ते गोवळ पूर्ण, आम्ही ब्राह्मण सुवळे. परमकपटी चोरदार, आमचे ग्रही याचा न व्हावा साचार. आयासी उत्तम वस्त्रे अलंकार, कैसे आम्ही पुरवावे कृष्ण दिनाचा अंगीकार. कदा न करती कोणी विप्र, अविद्येने वेष्टिले साचार. कृष्ण महिमाने नती, अनंत जन्मेचे तपाचरण. तरीच हाता येईल श्रीकृष्ण. असो सत्यभामा परतून नारदाजवळ पातली, म्हणे कोणीच दान न घेता तत्वता. तरी अंगीकार करी आता. कृष्णदानाचा ब्रह्मसूता, पात्र धन्य तूची पै. नारद म्हणे अवश्य, मी दानाचा घेतो जगन्निवास. पूर्ण ब्रह्मपुराण पुरुष, अनायासे ये आता. सत्यभामा म्हणे यदुवीरा, दानाशी पात्र नारद बरा. हे मानले की तुमचे विचारा, हरी म्हणे त्वरा करावी. पुष्पार्क योग उत्तम बहुत, ऐसा पुढे न साधे मुहूर्त. नारदाजवळी आला कृष्णनाथ, वस्त्र भरडी शृंगारुणे. संकल्प करुण यथा सांग, नारद करी घेत श्रीरंग. तो श्राब्दाचा हृदय श्री रत्न श्रीरंग, पूर्ण निसंग पूर्ण ब्रह्म. नारद म्हणे वनमाळी, हा ब्रह्मा विना घे का जवळी. तुटोने दिनिज मुळे, श्रुतीस्वर सांभाळी जे. एक मुळीचा तुटता तंत, देणे नाश होईल बहुत. कृष्ण माझा भावार्थ, तुझ भाऊ का असे की. माझे देवर्तर्चना पोटी, जतन करिगा जगजेठी. नारद चालेला उठा उठी, पाहे दृष्टी सत्यभामा. पुढे जाता कमलोद्भव पुत्र, मागे चालेला शतनेतपत्र. जो माग मेघक्षाम कोमल गात्र, सहस्त्र वक्तवर्णी जया. द्वारकेचे म्हणती जन, जगद्वंद हा जगज्जीवन. त्याच्या खेदा ओझे देऊन, नारद मुनी नेंदसे. नारद म्हणे ऋषिकेशी, कारे हळूहळू चालवतेशी. गृह आशा अजूनही जेन सोडलेशी, कैसा साधशी परमार्थ. असो ऐसा शारंग पाणी, नारद दुरी गेला घेऊनी. तो सत्यभामाने जसदनी, वियोगा नळे आहळली. तळमळली विहरे करुणी, मने हातीचे गेले निधान. हे कृष्णा म्हणून, वियोग नळे आहाळत. सत्यभामा करी रुंदन, आता के कैसे देखुण मधुसूदन. ठकवून गेला ब्रह्मनंदन, भूली पूर्ण घातली. मग सत्यभामेची सदनी, मिळाल्या सकळ कृष्ण कामिनी. म्हणती भले गे करणी, दान चक्रपाणी दिधली. जांबवंती म्हणे आम्ही इतक्या जणी, जवळी आसता कृष्ण कामनी. दान द्यावया लागुनी, तूच धनी झालीसी. अजित जगतपती, त्याची कैशी जन्मपंक्ती. तुझ कोणी दिदली ही मती, दुःखदायक अत्यंत. मग बोलती ते सत्राजित कुमारी, 12 मत्सर
बरा मत्सर साधले सुंदरी, तुवा आपले हित तरी काय विचारावे सांग पायावरी घालून पाषाण मोडले जैसे आपले चरण, तैसे आपणाची रुईचीक भरून नेत्र बळे दडविले की आपुलेची छेदुनी घ्राण, वर्या केला अपशकुन तैसे आपुलेचे ताने मारून आळ घातला सौतीवरी, कौतिके केले विषप्राशन परी न कळे जवळी आले मरण, तैसेच तुवा श्रीकृष्ण दान करून केले अनाहित, मित्रविंदा बोले वचन जळले तुझे शहाणपण, निर्विकार वस्तू श्रीकृष्ण त्यासे जन्म मरण लावलेसे, वैकुंठनाथ पुरुढावतरी त्यावर तुझी कृपा तुझे बापे घातली चोरी, प्रतापवंत कंसारी पाताळ कुहरी शोधू गेला, मग युद्धे जिंकुनी सरस्वती मनी अनेक जांबुवंती, घेऊन आला जगतपती ऐसे ख्याती तुझे गे, लक्ष्मणा म्हणे तुझे ज्ञान आजी कळले संपूर्ण, नरकासुराशी नेऊन जगज्जीवना भिडविले की 16 सहस्र सवती पूर्ण, निरलजे तू आणली आलीस घेऊन, शेवटी हारी दिदला दान शहाणपणे वाहिविले, यज्ञाजिती म्हणे ते वेळा 12 सवती मत्सर साधला, दाना श्रीरंग दिदला कोणी सांगितला शास्त्रार्थ, नारदे आणले सर्ग सुमन ते रुक्मिणीस दिदले म्हणून, तुवा अनार्थ केला पूर्ण तुझे गुण जाणो आम्ही, की घडाघडी शुद्धा लागते म्हणून उदरीच टाकले फाडून, जैसे देवळाचे शिखर पाडून पोवळी भोवती रचियले, की गाठे असता काही धन म्हणून तोडून टाकले स्वचरण, वस्त्रे मोडून रन्न सदन मांडव पुढे घातला, तैसेच हे तुवा केले दानाशी दिदले जगन्मोहने, तो मद्रावती बोले वचने तुझे ज्ञानदग्ध जाहले, ज्या हरीचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, तो सर्व दरभद्रांचित निर्गुण त्याशी गुण लाविजे तू, तो देवकी धावली तत्काळ म्हणे तुवा दाना सिद्धले माझे बाळ, नवमास पोटी बाहिला घनळ जो का निर्मळांतरबाह्य, मी जवळी असता जननी आणि या 16 सहस्त्र कामनी, दान द्यावा या स्वामीने तुझी कैशी झालीसे, जेने तुझा पिता मारेला तो शतधर्मापूर्वी वर योजिला, तो सोडून येत्वा कृष्णा वारेला मणी आणला म्हणून या, सत्यभामा वचन कोणासी नेदी प्रतिवचन, जैसा तिरस्काराशी येता वृश्चिक दंशन, तो कळ सोसून उगीच राहे किंवा चोराची जननी, रडो न लागे प्रकट जननी, असो बळभद्र ऐकले करणे, ब्रह्मानंद हरिणेला सिद्ध करुणे तुरुंग रंग, दळभार धावण्या लागला बळभद्र, वसुदेव उद्धव क्रूर उग्रसेन धावतसे, म्हणती नारद मैद पूर्ण, सत्यभामेसे घालून मोहन, श्रीकृष्णाचे जगाचे जीवन नेतो चोरून सर्वांशी, दुरी देखुने दळभार नारदासे म्हणे यदुवीर, आमचे वडील आले समग्र शिक्षा थोर करती आम्हा, नारद म्हणे ऋषिकेशी तू भिवू नको मानसी, मी प्रत्युत्तर देतो समस्तांशी, तू सये पाठीशी माझिया, तो जवळी आले वासुदेव संघर्षण, म्हणती श्रीकृष्ण आमचे जीवन, सत्यभामेचे वचने गोवन कैसा नेतोशी दयार नवा, नारद म्हणे ऐका समस्त मी काय ठकवून नेतो कृष्णात, पाठीशी का आला धावत दळभार सिद्ध करून या, मी तरी ऐकला ब्राह्मण जसी काय करू पाहता भांडण, सत्यभामेने दिदले दान तुम्ही परतून मागता, मज माथारपणा निश्चिती, म्हणून हरी घेतला संगात सांगती, येरू म्हणती अनेक पुम्हा प्रती, सेवक देऊ तुम दुसरा जे, नारद म्हणे काय असा व्यर्थ आमच्या मनोगते चाले कृष्णनाथ, त्रिभुवन शोधता समस्त ऐसा सांगती मिळे ना, यादव घालती नमस्कार, नारदा पुढे पसरती पदर, तू जे वस्तू मागसी साचार, ते देऊ कृष्ण पालटा, नारद म्हणे कृष्ण पालटासी कोणती वस्तू मागे तुम्हापाशी, नाशवंत देऊन विनाशी घेऊ नेऊ मानता ठकून या, श्रीकृष्णाच्या मुखावरून कोटी काम सोंडजे वाळून, ऐसे सांगता त्रिभुवनी न मिळे शोधता सर्वता, यादवनती सेमंत कमणी ते घेऊन सोडाचे चक्रपाणी, मग म्हणे ते नारद मुनी न लगे सर्वता आम्हा ते, त्या मण्याचे पायी अनर्थ बहुत, मेले प्रसेन सत्राजित, तैसाचे आमुचा होईल घात, न घे मनी सर्वता तो, यादव म्हणते दिव्य सुवर्ण हरीच्या पायो भार देऊ पूर्ण, मग म्हणे ते ब्रह्मनंदन आवशानून देईजे, तुळा उभरली सत्वर परडी बैसविले यादवेंद्र, तो भामा म्हणे श्रीधर मोडी मीच सोडविन तत्वता, माझ्या बापाचे मनी आंदन नित्य प्रवसे 8 भार सुवर्ण, मज धनाशी नाही वान जगज्जीवन सोडविते, अहंकार धरुणी पूर्ण घातले सकळ सुग्रह सुवर्ण, सत्यभामा पाहे अदवचन सरळे धन सर्व हे, कृष्णा एका 116 सहस्त्र, एकदाच उठविल्या ते समग्र, सुवर्ण घालते सत्वर अनुमात्र न ठेवते, शेवटी अंगावरील सुवर्ण गोपी घालते नेऊन, द्वारकेचे राजभंडार संपूर्ण आणते ते घातले, समुद्रा माझे पडले हरळ, तैसे सुवर्ण झाले सकळ, मीमांशकाचे भोगल उथलून कैसा पाडावे,
उंच आहे किती नभ, ते काय गणू शके शलभ. आदित्यमंडळ सुप्रभ, मोजावे केवे तमाते. मरुची निया वजनासी पाहे, कटिया घातले तैसे राये. दैसे द्वारकेचे धनसर्व हे, तुले माझे हळवट. सकल नगरीचे लोक धनवले, तेथे त्याही आपुले सुवर्ण घातले. गुंज भरी नाही उरले, द्वारके माझी कांचन. आनक दुंभीची पत्नी, तिची उदरी जलमल्या चक्रपाणी. तिने सुवर्ण घातले आणुनी, मोहे करुणे ते वदा. रूपकासे तांबे पितळ, अष्टधातू घातल्या प्रबळ. धन आश्चर्य करती सकळ, नवल अद्भुत देखुनी. पाहे वृषभ शाखेवरी देखा, भार घालुनी बसे पिपलिका. तैसे अष्टधातू सकलिका, तोळे माझे दिसती. अनंत ब्रह्मांड ज्याचे पोटी, तो पारडा बसवला जगजेठी. एक म्हणती हरिनाटकी कपटे, जड बहुत झाला नारदानी गोविंद. दोघांनी मांडला हा विनोद, एक भोंदू एक मैंद. सत्यभामेशी मिळाले, एक चाहाड एक चोर. एक कळविला एक जार, एक उदास एक उदार. आणि वार दोघेही न उचले पारडे देखोनी. देवकी रडे धाय मोकळिनी, म्हणे सत्यभामा वैरणी. आघटित करणी त्वा केले, भ्रातराचे केले दान. ते झाले नाही अद्यापि श्रवण, देवकी धरे नारदाचे चरण. मज पुत्र दान देई का, नारद म्हणे आली नाही रुक्मिणी. जे त्रिभुवनपतीची पट्टराणी, स्वर्ण बहुत आहे तिचे सदनी. तीस बोलवू पाठवाजी, सकलची मानली गोष्ट. उद्धव पाठविला ते उठा उठी, तो दृष्टी देखिली गोरटी. तिचे पोटी मनमथ जन्मला, रत्नजडित चौकी चांगली. त्यावर जगन्माता बैसली, शुभ्र वस्त्रे मुक्तलग चोळी. कंठी एकावळी डोलत, ऐशी ते भीमक हृदय रत्न. उद्धव भक्ते दृष्टी देखून, केले साष्टांग नमन. वर्तमान निवेदिले, ऐकता सावध्य वर्तमान. केले किंचित हास्यवदन, तैसेची वृंदावनी जाऊन. केले नमन तुळशीसी, त्रिवार प्रदक्षिणा करुणी. घेतले पंकदल पार्थुनी, रत्न ताटी घालुनी. वरी दिव्य वस्त्र झाकिले, हस्ती ते चमकत. मन्मथ जवळी आली येथ, श्रीकृष्ण आणि कमलोद्भव सुत. षोडशोपचारे पूजले, रुक्मिणीचा भाव निर्मळ. तुळेवरी ठेविले ते तुळसी दळ. श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ, आपोआप उचलले. सकला माझी श्रेष्ठ भाव, भावे सोडविला माधव. विमाने तटस्थ पाहते देव, पुष्पवर्षाव करता ते. धन्य धन्य भीमक राजकुमारी, तुळसी दल ठेवून तुळेवरी. सोडविला मधुकैट भारी, जो कंसारी भक्तवत्सल. जे आदिपुरुषाची ज्ञानशक्ती, अनंत शक्ती जेची रावती. ब्रह्मादिक बाळे निश्चिती, नाचवी रात्रंदिवस जे. ब्रह्मसुखाचा समुद्र, माझे बुडविले जीव समग्र. तेथीच गोडी अनुमात्र, चोखो नेंदी कोणाते. जिकडे करे कृपावलोकन, तो तत्काळ होय ज्ञानसंपन्न. देहाचे विधेयी होऊन, कैवल्यपद पावे तो. असो सोने झाले बहुत, ती काढती होता होत. गोपी धावती समस्त, माझे माझे म्हणून. गुळावरी बैसती मेक्षा, तैशीच गोपी झोंबती सकलिका. रुक्मिणी नारद श्रीरंग देखा, कौतुक पाहते तयांचे. यावरी जन आवडले देख, श्रीकृष्ण भजने झाले विनमुख. खरे मानून धनदारा सुख, झाले भ्रांत अहमते. एक म्हणती माझी सरी देख, एक म्हणते माझे पदक. एक म्हणे माझा चिंताक, सोडे वेगे अल्लपाटे. एक म्हणती शिशफुल चित्ररेखा, तो माझा मजकडे टाका. मूद राखडी गळ्याची टीका, तानवटे ओळखा माझी हे. चुंडे दोरे हातसर, माझे दंडकंडी बाजूबंद सुंदर. माझ्या मुद्रिका परिकर, मुक्तहार माझे हे. सत्यभामा धावे लोभे करुणी, त्या म्या पर्वता समान घातले सुवर्ण. माझे गुंजबर होता नेऊन, अनर्थ पूर्ण होईल. षोडश सहस्र स्नुषा देखा, देवकी म्हणे तुम्ही अवघ्या मूर्खा. माझे अलंकार मज पुढे टाका. हसती गोपिका गदा गदा, म्हणती माथारपणी सोस. का हो सुटला तुम्हास, आता हे अलंकार सुनास. वाटा आम्हासी मीमांशे, नारद वंदले भीमकीस. माते तूची भोगी जगन्निवास, प्रदक्षिणा करुणी दोघास. ऊर्ध्वपंथे चालिला, जन सर्व ही गुंतले धना. रुक्मिणी घेऊन जगन्मोहना, पूर्ण ब्रह्मानंद वैकुंठ राणा. आगदलीला दावित, हरिविजय ग्रंथ परिसपूर्ण. जीव केवळ लोह कठीण, या परिसासी झटकते देऊन. तरी तत्काळ सुवर्ण होती पै, सदा सर्वदा हरिविजय श्रवण. हेची लोह परिसाशे संघटन, अहंक कृती कळिमा जाळून. केवळ सुवर्ण होती ते, श्री मध्ये मटक विलासिया. ब्रह्मानंदा पंढरी राया. श्रीधर वरदा करुणालया, विसंबया जगद्गुरु. इति श्रीहरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत. प्रेमळ भक्त सदा परिसोत. 300तमोऽध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.